सीएम डावोसला जातात मात्र गुंतवणूक येत नाही अशा प्रकारचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा. वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी एमओयू हे क्रियान्वित झाले आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचे इंडस्ट्री येत आहे. मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत इंडस्ट्रीला, इमारतीला जागा दिल्या आहेत. त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून मी दिल्या आहेत, सरकारने दिल्या आहेत, देवेंद्रजींनी दिल्या आहेत, आमच्या सरकारने दिल्या आहेत. या जागा बघता त्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत आहे तेव्हा जागा आम्ही एवढ्या अलॉट केलेल्या आहेत. आता हरेगाव मळ्यामध्ये आम्ही 4,000 एकर जागा देतोय हायड्रोजन प्रकल्पाकरता. इथे आता नागपूरमध्ये कोल गॅसिफिकेशन प्लांटच्या जागा देतोय. इंडस्ट्रियल प्रपोजल आहेत, इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आहेत. एमओयू जे झाले होते ते क्रियान्वित होणार आहे. पण उद्धव ठाकरेचं 2.5 वर्ष आणि आमचं 1 वर्ष एवढा जरी आपण ताळमेळ केला तरी तुम्हाला जास्त येईल.